गुरुवारी आमच्या गावचा बाजार असतो, तर मी आज आली आहे बाजारात. ही आहे गावची वेस आणि वेशीखाली हे सगळे तेल बियाणे व्हेजिटेबल्स भेटतात. पुन्हा शेतीची अवजारे. असे स्वीटची दुकानं जशी जत्रेत असतात तशी दर गुरुवारी ही दुकानं असतात. आणि तुम्हाला असे हे टेंट सारखं दिसत असेल तर हे उन्हाळ्यात खूप कामाला येतं, कारण उन्हाळ्यात प्रचंड गरम होतं. आणि आज मला बाजारात खूप रताळं दिसली, म्हणजे 2-2 स्टॉल सोडले तर प्रत्येकाकडे रताळं होती. तर शेवटी मी रताळं घेतलीच. आणि ह्या काकांकडे घेवडा पण चांगला होता, तर मी घेवडा पण घेऊन टाकला. तर ज्यांच्या शेतामध्ये जे काही उगेल ना ते लोक घेऊन येतात. आणि हे बघा अशा वेगवेगळ्या इथे पिशव्या लावल्या होत्या. या काकांकडे नेहमी भाज्या असतात ज्या चांगल्या असतात. हे ड्राय फिश पण भेटतं इकडे. आणि सगळ्यात छान मला हे वाटतं जिथे सीझनेबल फ्रुट्स, व्हेजिटेबल्स आणि जे काही असेल ना ते भेटतं. आणि रेट पण असे रिझनेबलच आहेत, खूप महाग नाहीयेत. या आजींकडून मी बऱ्याच वेळा फ्रुट्स घेतलेत. सीताफळाच्या सीझन मध्ये सीताफळं पण घेतली होती. 50. हे सगळे तुमच्या घरचे आहेत का? यांच्याकडचे फ्रुट्स ना खरंच बेस्ट आहेत. मी दर गुरुवारी नेते आणि त्यांना सांगून ठेवते माझ्यासाठी एक्स्ट्रा ठेवा म्हणून. सीझन मध्ये असलेला लाल भोपळा त्यांच्याकडे दिसला. याचा कलर आणि त्याची साईज मला दोन्ही खूप आवडले. आणि प्रत्येक ठिकाणी असे बटाटे भेटतात, खूप बटाटे असतात. लहानपणीची आठवण करून देणारे भाजलेले शेंगदाणे, भाजलेले वटाणे आणि असे बरेच तिखट डाळ वगैरे. ह्यांच्याकडे असे मोठे साईज मध्ये चिप्स, बनाना चिप्स आणि मसालेदार सोयाबीन वगैरे असतात. हे लॉट मध्ये पण विकतात. स्पेशल टोमॅटोची ही 2 स्टॉल आहेत. दर गुरुवारी ते टोमॅटो घेऊन जाते मी. आणि मला आवडलेले कलरफुल सूप, झाडू, टोपली इथे भेटतात. छान दिसतात बघायला बघा. अशा प्रकारे गुरुवारचा बाजार इकडे संपतो.